भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश आणि भारतीय जनता पक्ष मुंबई प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षाची बैठक आज पार पडली। मोदीजींनी 9 जूनला जो शपथविधी झाला मोदीजींचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळ मोदींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी या देशाच्या सेवेकरता काम सुरू केलं। मोदी सरकार आणि मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 2024-29 पर्यंत जो 5 वर्षाकरता जो जाहीरनामा जो संकल्पपत्र मोदीजींनी विकसित भारताकरता दिला आहे त्या संकल्पपत्राप्रमाणे मोदीजी विकसित भारताकरता जे काम करणार आहे महाराष्ट्राकरता काम करणार आहे ते काम तो विकास समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत संघटनेच्या माध्यमातून पोहोचवण्याकरता मोदीजी जे गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाचे निर्णय घेणार आहेत जे घेतले आहेत ते सुरू आहेत, जे अजूनही त्या योजनांपासून दूर आहेत त्यांना पुन्हा एकदा या योजनांमध्ये आणण्याकरता भारतीय जनता पक्षाचं संघटन काम करणार आहे। मग मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही केला। आमचे जे 9 खासदार निवडून आले आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही केला आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये 14 कोटी जनतेच्या कल्याणाकरता या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार येण्याकरता संपूर्ण विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील याकरता जिथे आम्ही मागो पडलो आहेत, जिथे आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा तयारी करण्याची ही बैठक होती। माननीय देवेंद्रजींनी बैठकीचा समारोप केला आहे आणि त्यांनी आश्वस्त केलं आहे आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं सरकार आणि आमची संघटना पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणि संघटनेच्या माध्यमातून जनता जी कन्फ्यूज केलेल्या जनतेला महाविकास आघाडीच्या मायावी ताकदीने मायावी शक्ती त्यांनी वापरून शकुनीसारखं षडयंत्र करून खोटं नरेटिव्ह खोटा विमर्श मागासवर्गीयाला सांगितलं की संविधान बदलणार आहेत, मोदीजी संविधान बदलणार आहेत, पण मोदीजीने एनडीएचे नेते होताना संविधान हातात घेऊन संविधानाला नतमस्तक होऊन भारताचं संविधान हे सर्वोच्च आहे असं सांगून पुन्हा एकदा आपली वाटचाल सुरू केली। आज मागासवर्गीय जनतेमधली जे भय होतं ते कमी झालं। जे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भय निर्माण केलं की मोदीजी संविधान बदलणार आहे ते भय दूर करण्याचं त्या ठिकाणी आम्ही योजना तयार केली। खरं तर माननीय मोदीजींनी कधी मागासवर्गीयाचं आरक्षण काढणार नाही, कधी त्या ठिकाणी आम्ही आदिवासीचं आरक्षण काढणार नाही, कधीही आम्ही त्या ठिकाणी आदिवासींना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही हे सर्व सांगितलं। पण ज्या पद्धतीने खोटं बोलले, ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलून मतं मिळवली, आता पुन्हा आम्ही आदिवासी जनतेमध्ये जाणार आहे, आम्ही मागासवर्गीयामध्ये जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे महिलांना सांगितलं की खटाखट 8,500 रुपये महिन्याचे घ्या, खटाखट 8,500 रुपये घ्या, प्रत्येक 5 तारखेला पैसे घेऊन जा। आता आम्ही महाविकास आघाडीच्या हे जे निवडून आलेत यांच्या घरासमोर आता महिला जात आहेत। आज मला काल पालघरमध्ये अनेक महिलांनी निवेदन दिलं की महाविकास आघाडी आणि काँग्रेसनी सांगितलं होतं की आम्हाला खटाखट महिन्याचे 8,500 मिळणार आहे। आता महिला रांगा लावणार आहेत त्यांच्या घरासमोर आणि या पद्धतीचं खोटं बोलून महिलांचे मतं घेतले, खोटं बोलून आदिवासीचे मतं घेतले
खोटं बोलून मागासवर्गीयाचे मतं घेतले। भारतीय जनता पक्षाने निर्णय केला आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पुन्हा जाऊन आम्ही केलेला विकास आणि त्यांनी केलेला खोटेपणा आम्ही उजागर करणार आहोत आणि याकरता आम्ही योजना तयार केली आहे। 48 लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे 48 त्या ठिकाणी नेते जाणार आहेत। त्या ठिकाणी आम्ही कुठं कमी पडलो याचंही त्या ठिकाणी आत्मचिंतन आम्ही करणार आहोत। जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे। पुढे त्या ठिकाणी जनतेचं समाधान कसं होईल, जनतेच्या मनात आमच्याबद्दल जर काही 19-20 झालंही असेल तर पुन्हा एकदा जनतेमध्ये आम्ही जाऊ, पण जनतेला पुन्हा एकदा आम्ही सोबत घेऊ आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा जिंकू। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणावर महायुती त्या ठिकाणी निवडून याकरता काम करू। आजच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रभर घरोघरी जाण्याची योजना आम्ही तयार केली आहे। नवमतदारांची नोंदणीचे अभियान आम्ही तयार केलेलं आहे आणि कन्फ्यूज झालेल्या जनतेला कन्व्हिन्स करून मोदी सरकार 10 वर्ष मोदी सरकारचे आणि पुढचे 5 वर्ष मोदी जे काम करणार आहे, मोदीजींनी जो जाहीरनामा दिला आहे, संकल्प पत्र दिला आहे, ते संकल्प पत्र आम्ही त्या ठिकाणी घरोघरी वाटप केलंच आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी मोदीजींनी संकल्प केला विकसित भारताचा, त्या संकल्पाला आम्ही पुढे नेणार आहोत। याकरता ही बैठक झाली आहे। देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे खलनायक आहेत असं विधान संजय राऊतांनी केलं, विधान म्हणाले। खरं तर संजय राऊत यांच्या बोलण्याला मी काही अर्थ येत नाही। आमचे नितेश राणे बोलतात ते बोलतील, पण आता खूप झालं। महाराष्ट्राच्या जनतेने सकाळचा 9 वाजताचा भोंगा खूप ऐकला। आता महाराष्ट्रीय जनता एकदा कन्फ्यूज झाली, पण देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुन्हा भारतीय जनता पार्टी मोठी उभारी घेणार आहे। देवेंद्रजींनी 2014 ते 19 मध्ये या महाराष्ट्रातले लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि 14 कोटी जनतेच्या मनात देवेंद्रजीबद्दल प्रचंड विकासाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे। संजय राऊत सारखे किती लोकांनी बडबड केली तरी त्यांच्या नेतृत्वाला काही त्या ठिकाणी ते कमी करू शकत नाही। देवेंद्रजींचं नेतृत्व हे सूर्यासारखं आहे, इमानदार नेतृत्व आहे आणि हे काही मला संजय राऊतला सांगायची गरज नाही। इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये ज्या स्मार्ट मीटर तयार करणाऱ्या कंपन्यांनी भाजपला पैसे दिले असा आरोप विरोध करतात। त्यामुळे स्मार्ट मीटरच्या बाबतीत भाजपची भूमिका काय आहे, मी स्वतः ऊर्जामंत्री होतो। स्मार्ट मीटरचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारमध्ये नितीन राऊतच्या काळात झाला। स्मार्ट मीटरचा निर्णय उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये नितीन राऊतच्या काळात झाला आणि देवेंद्रजींनी सांगितलं कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातलं स्मार्ट मीटर लागणार नाही जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही। आणि सोबतच त्यांनी सांगितलं केवळ इंडस्ट्रियल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लॉसेस आहे, ज्या ठिकाणी 100 रुपयाची वीज जातं पण 80 रुपये येतात, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लॉसेस थांबू शकतो अशा इंडस्ट्रियल मीटरला त्या ठिकाणी LTSTला असे मीटर लागणार आहेत। जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई देवेंद्रजी करणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पुन्हा एकदा हा नवीन नरेटिव्ह आहे, नवीन खोटारडेपणा आहे की स्मार्ट मीटर लावणार, जनतेचा पैसा लुटणार। खरं तर स्मार्ट मीटरचा निर्णय ज्यांनी केला ते उद्धव ठाकरे आणि नितीन राऊत यांनी केला आहे। मला वाटतं आता या ठिकाणी याबद्दल जाणून बुजून पुन्हा एकदा देवेंद्रजींना या नरेटिव्हमध्ये फसवण्याकरता काम होत आहे। मी कालच सांगितलं की त्याची मागणी आम्ही केली देवेंद्रजींना, आजच्या बैठकीतही केली। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की इंडस्ट्रियल मीटर हेच त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लागणार आहे आणि जोपर्यंत जनतेचं समाधान होणार नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही। पण निश्चितपणे
जो खोटा बाबी की देवेंद्र फडणवीस सरकारने हे केलं, एकनाथ शिंदे सरकारने हे केलं, स्मार्ट मीटरचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये तेव्हाचे ऊर्जा मंत्री काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या प्रती आम्ही देणार आहोत. पण देवेंद्रजींनी सांगितलं घरगुती आणि कॉमर्शियल जे त्या ठिकाणी छोटे ग्राहक आहे, जे त्या ठिकाणी मध्यमवर्गीय ग्राहक आहे, याऐवजी केवळ इंडस्ट्रीयल ग्राहक LT-ST जे आहेत त्या STच्या लाईनवर ज्या ठिकाणी लॉसेस आहे त्या ठिकाणीच ते त्या ठिकाणी सांगणारा योग्य भूमिका ते मांडतील. ते त्या खात्याचे मंत्री आहे. त्यामुळे जे या ठिकाणी बैठकीत झालं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. सर, लोकसभेची आकडेवारी जर पाहिली विधानसभा वाईज तर 21 असे विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला अधिक यश जे आहे ते मिळालेलं पाहायला मिळते. त्यामुळे येत्या काळात हे 21 विधानसभा 38 विधानसभा अशा आहेत ज्यामध्ये आमचे सहयोगी अपक्ष आमदार आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे मागच्या वेळी पराभूत झालेले 38 आमदारांच्या मतदारसंघात लीड आहे. आमचे काही मतदारसंघ हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमी दिसतात आहे, पण मला विश्वास आहे की खोटारडेपणा जो जनतेमध्ये केला, कधी एक वेळा खोटं बोलता येतं, दुसऱ्यांदा खोटं बोलता येत नाही. संविधानाच्या नावानं आदिवासींना त्या ठिकाणी हक्क आम्ही काढणार आहोत या नावाने, काही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना कन्फ्यूज करून मोठ्या प्रमाणात जे मतं घेतले आहेत पुन्हा ते मतं आम्ही वापस आणू आणि या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीने पुन्हा एकदा महायुती येईल. मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ समोर आहेत. आता ते जनतेला दाखवण्याकरता काही आकडे मांडतात आहे, पण आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आघाडी घेऊ आणि आमचं सरकार सुद्धा त्या ठिकाणी चांगलं काम करेल. एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारांचं सरकार शेतकरी शेतमजुराच्या मागण्या पूर्ण करेल, शेतकऱ्याकरता काम करेल, ज्या ठिकाणी कमी राहिलो त्या ठिकाणी काम करेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राची जनता समाधानी होईल याकरता सरकार काम करेल अशी मला अपेक्षा आहे. लोकनेत्याला संपवणं ही भाजपची प्रवृत्ती आहे आणि अजित पवारांसोबत तसं मागतात असं रोहित पवार म्हणतात. रोहित पवार केवळ आकसापोटी आणि त्यांना हे माहिती आहे की अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी हे सरकार चांगल्या मजबूतीने काम करत आहे आणि पुन्हा एकदा हे सरकार येणार आहे. त्यांना रोहित पवाराबद्दल मी काय जास्त बोलणार नाही, ते बोलणारे अनेक आहेत, पण मला असं वाटतं की आता एखाद्या निवडणुकीमध्ये एखादं यश मिळालं, त्या यशाला सर्वोत्तम मानून किंवा सर्वोच्च मानून त्या यशाच्या मुळं जणू काही सारंच आभाळ फाटला आहे आणि सारंच आता अंधार पडलेला आहे हे कोणी मानत असतील तर ते चूक आहे. तुम्हाला पुढे दिसेल की त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं दिसेल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा जे काही झालं लोकसभेत त्याच्या विपरीत महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते असं म्हणतात की मला दिल्लीतून प्रतिउत्तर आला होता, परंतु त्यानंतर माझा अपमान मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळे मला माघार घ्यावी लागली. मला खासदार जे आहे ते बनायचं होतं असे त्यांनी खंत व्यक्त केली. नाही, छगन भुजबळ साहेबांचा जो प्रश्न आहे तो राष्ट्रवादीचा प्रश्न आहे, त्यामध्ये मी काही बोलणं त्यामध्ये योग्य नाही. दाऊद इब्राहिमच्या संदर्भातला प्रश्न होता. दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे, त्याला मागणी आली नाही, आता निर्दोष मुक्तता केलेली आहे, सबळ पुरावे आधारित ती मुक्तता करण्याचं न्यायालयाने सांगितलंय. मला वाटत नाही या ठिकाणी पोलीस प्रशासन कमी पडलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा सरकारने उच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे. हे बघावं लागेल की न्यायालयामध्ये जेव्हा चार्जशीट दाखल केली तेव्हा कुणी केली, काय केली, साऱ्या गोष्टी बघाव्या लागतात. शेवटी हा गृह खात्याचा किंवा जे काही मागणी त्यांनी केली आहे किंवा या अधिकारात मी काही बोलणं योग्य नाही आहे. सरकार योग्य पद्धतीने काय कारवाई करायची असेल त्याचे जे काही आधी जे काही कोर्टाचा निकाल झाला असेल त्या निकालाबद्दल सरकार सर संघाने मुखपत्रातून अजित पवार गटाला सोबत घेतलं म्हणून भाजपचा ब्रँड खराब झाला असं म्हटलेलं आहे. भाजपचा कुठे अंतर्गत सर्वे सुरू आहे का की पुढे जाऊन भविष्यामध्ये एकला चलो भाजप निर्णय घेईल का अशी कुठली चर्चा आहे? असं आहे की आज कुठलाही असा सर्वे नाही, आज कुठले असं आकलन नाही. आम्ही महायुती म्हणून समोर गेलो आहे, महायुती म्हणून जनतेच्या समोर आम्ही गेलो आहे. पुढच्याही काळामध्ये महायुती म्हणून जनतेच्या समोर जाणार आहोत. त्यामुळं प्रत्येकाला आपला अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं भांडणं मांडण्याचा अधिकार आहे
आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आपलं मांडणी केली आहे त्यांचा आम्ही त्या ठिकाणी त्यांचं मांडणी कशाबद्दल आहे त्यांनी कुणी असं म्हटलं नाही आहे याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे ते झालं आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतीलही तर आम्ही महायुतीमध्ये जे काही आमचे कमी जास्त झाले असेल त्या ठिकाणी आम्ही शांतपणे विचार करून पुढे महायुती नेऊ. शरद पवार गटाचे खासदार आहेत निलेश लंके, कुख्यात गुंड गजानन महादेवचा सत्कार स्वीकारताना दिसून आले, त्यांच्या घरी येऊन हा सत्कार झालेला आहे. हा एकंदरीत शरद पवार साहेब याचे उत्तर देतील. पवार साहेबांना हे पट्ट आहे का? शरद पवार साहेबांनी उद्याच्या सकाळच्या प्रेसमध्ये सांगावं की निलेश लंकेची कृती त्यांना पट्ट आहे का? आरएसएस नेते नितेश कुमार यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपला अहंकार झाल्यामुळे भाजपची सीट जी आहे त्या कमी झालेल्या आहे. कोणी म्हटलं? आरएसएस नितेश कुमार यांनी म्हटले की ज्या साहेब मी वारंवार सांगतो आहे की आपल्या देशामध्ये सर्वांना आपलं खुलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण आम्ही जे काम करतो आहे त्या कामही त्या ठिकाणी आम्ही करतो आहे. काही आता चुका झाल्या असतील त्या आम्ही दुरुस्त करू, पण प्रत्येकाला उपदेश काहींना सूचना देण्याचे अधिकार या देशामध्ये आहेत. ज्या सूचना असतील त्या बघू काय सर मंत्री अब्दुल सत्तार यांचं कुठेतरी मंत्रिपदावरून काढा असं तुमच्याकडे मागणी तुमच्या शिरोडच्या शहराध्यक्षांनी केली अशी मागणी समजा. काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराकरता कमी जास्तपणा झाला आहे तर स्थानिक कार्यकर्त्यांना असं वाटतं याच्यामुळे झालं. आम्ही आज पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की आपलं आत्मपरीक्षण करू, आम्ही आत्मचिंतन करू. आपल्या पराभवाचं खापर हे कुण्या दुसऱ्या पक्षावर न फोडता महायुतीवर न फोडता आपण पुन्हा एकदा आत्मचिंतन करू. काय आम्ही कमी राहिलो तर ते पुढे जाऊ, पण जनतेमध्ये पुन्हा जाऊन जनतेच्या मनातले गैरसमज आम्ही दूर करू. ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या आहेत. मराठवाड्यामध्ये रोज 2 ते 3 शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय. आजही अशाच प्रकारे शॉक लागून 2 शेतकऱ्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. सरकार नेमकं काय करतंय का? भाजप काय एकंदरीत स्टँड घेणार असेल? नाही, अशा दुर्घटनामध्ये तातडीनं अशा दुर्घटनाग्रस्त भागामध्ये जे काही मृत्युमुखी पडले त्यांना सरकारची तातडीची मदत मिळणे, दुर्घटना होऊ नये याची काळजी घेणे आणि जे नुकसान झालं आहे ते नुकसान तातडीनं भरून काढणे ही सरकारची जबाबदारी असतं. सरकार आपली जबाबदारी पार पाडेल. भारतीय जनता पार्टी सुद्धा शेतकरी शेतमजुराचं नुकसान झालं त्या मागे उभी राहील. मी स्वतः यांच्याबद्दल आग्रही आहे आणि त्यामुळं सरकार आणि पक्षही या घटनेच्या मागे उभं राहील. निर्णय राज्य सरकार घेत आहे त्याला आता विरोध होताना दिसून वक्फ बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणावर रेकॉर्डमध्ये चुका आहेत आणि आत्ताच लक्षात आलं आहे, पूर्ण माहिती मला नाही पण जी प्राथमिक माहिती आहे असे अनेक मंदिर आहेत या महाराष्ट्रामध्ये, अनेक समाज असे आहेत ज्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचे नाव टाकण्यात आलेले आहेत. मग हा रेकॉर्ड दुरुस्त नाही करायचा का? अशा अनेक नोंदी सापडतात ज्या नोंदी हिंदू धर्मीयाच्या आहेत, ज्या जमिनीवर अजून इतर समाजाचे, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाजाच्या जमिनी आहेत, पण अनेक वर्षापासून वक्फ बोर्डाने कागदोपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्यामुळं खरं तर त्याचं डिजिटलायझेशन करणे, त्यांचं सुधारणा करणे याकरता तो निधी आहे. आता मला बघा, जर दुरुस्ती झाली नाही, सुधारणा झाली नाही, डिजिटल झालं नाही तर ज्या चुका झाल्या आहेत, ज्या हिंदूच्या जमिनी काही वक्फ बोर्डाने आपल्या नावाने दाखवून दिल्या आहेत, काही ठिकाणी मागासवर्गीय जमिनी दाखवून दिल्या आहेत, त्या सुधारणा करण्याकरता काही पैसे दिले असतील तर मला वाटतं खऱ्या अर्थानं थोडं समजून घेतलं पाहिजे. जे लोक याच्यावर टीका करतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे. विरोधकाचा खोटा नरेटिव्ह समजून घेतला पाहिजे. एकीकडे त्या ठिकाणी मतं घ्यायचे, दुसरीकडे खोटं सांगायचं, हा सुद्धा एक षडयंत्राचा भाग आहे. आणि म्हणून ज्यांची ओरिजिनल मालकी आहे त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळाल्या पाहिजे. त्या हिंदूच्या असतील, मागासवर्गीयच्या असतील, याकरताही काही डिजिटलायझेशन करणं आवश्यक आहे. चुकीच्या नोंदी झाल्या असतील त्याचं काय, त्या नोंदी तशाच ठेवायच्या का? आणि मला वाटतं सरकार याबद्दलचा पूर्ण खुलासा करेल. पण मला वाटतं रेकॉर्ड दुरुस्त झाले पाहिजे. हिंदूच्या जमिनी हिंदूला भेटल्या पाहिजे, ज्यांची खाजगी मालमत्ता आहे त्यांना वापस भेटले पाहिजे. रेकॉर्ड दुरुस्त झाला पाहिजे. चुकीचा रेकॉर्ड काही लोकांनी त्या काळामध्ये
ज्यांच्या सरकारच्या काळात चुकीचा रेकॉर्ड तयार करून वक्फ बोर्डाच्या नावानं जमीन लावण्यात आल्या त्याची दुरुस्ती केली पाहिजे. मला वाटतं सरकारची भूमिका असेल. त्यात संभाजीनगरचं पालकमंत्रीपद रिक्त झालेलं आहे. दीपान भुमरे आता खासदार झाले, परंतु त्यांना जिंकून आणण्यामध्ये भाजपचा मोठा वाटा असल्यामुळे तिथलं पालकमंत्रीपद हे आपल्या भाजपच्या मंत्र्याला देण्यात यावं अशी मागणी तुमच्या मागणी करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, पण राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. कुणाला पालकमंत्री ठेवायचं, कुणाला मंत्री ठेवायचं, कुणाला नाही ठेवायचं, हा संपूर्ण अधिकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना आहे. त्यामुळं काही भावना व्यक्त झाल्या असतील तर एकनाथजी शिंदे निर्णय करतील. सर, हिंदी में बताइए कि आज बैठक हुई लोकसभा चुनाव के हार के बाद, अब आगे विधानसभा चुनाव है, क्या तय हुआ, किस तरह से मार्गदर्शन किया, कैसे बीजेपी आगे बढ़ेगी? आज देवेंद्र जी, विनोद तावड़े जी, पीयूष गोयल जी, हमारे सारे केंद्रीय नेता, हमारे राज्य के नेता इस बैठक में थे. प्रदेश कार्य समिति की बैठक हुई, हमारे राज्य के सारे मंत्री थे, सारे प्रदेश पदाधिकारी की मेन कोर टीम थी. और इस बैठक में 9 जून को मोदी जी ने 7:15 बजे तीसरी बार प्रधानमंत्री की शपथ ली और नया केंद्रीय मंत्रिमंडल का गठन हुआ. मोदी जी के सरकार का अभिनंदन का प्रस्ताव, मोदी जी ने 10 साल में किए हुए काम और आने वाले दिनों में जो मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है, 14 अप्रैल महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती के दिन मोदी जी ने देश के लिए विकसित भारत का संकल्प किया था. वो विकसित भारत का संकल्प जो मोदी जी की सरकार करने वाली है, वो विकास के काम, वो गरीब कल्याण के, मध्यम वर्गीय के काम जनता तक पहुंचाना. मोदी सरकार का जो गठन हुआ है, हमारे महाराष्ट्र के जो मंत्री बने हैं, हमारे महाराष्ट्र के जो विधायक सांसद बने हैं, उनका सत्कार भी हमने किया. और उसके बाद हमने ये ठहराया भी है अगले माह महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी का एक बड़ा अधिवेशन भी होगा, जो अधिवेशन में हमारे केंद्रीय नेतृत्व भी आएंगे और उस अधिवेशन के माध्यम से हम फिर एक बार जनता में जाएंगे, हमारे कार्यकर्ता को बुलाएंगे, फिर एक बार विधानसभा चुनाव की हम तैयारी करेंगे. और जो मतदार संघ में हम पीछे हैं, आप देखिए 10 मतदार संघ ऐसे हैं महाराष्ट्र में जो मतदार संघ में केवल हम 40 से 50 हजार वोटों से पीछे है. केवल 20 वोट एक बूथ पे चाहिए थे, केवल 20 वोट. एक बूथ पे केवल 20 वोट मिल जाते तो हम लोग 10 सीटें और जीत जाते, 19 हो जाती. हमने चुनाव पंचायत जैसा लड़ा है, लोकल नैरेटिव पे चुनाव गया है. जनता को बताया गया कि मोदी जी आएंगे तो संविधान बदल देंगे, मागास वर्गीय समाज का आरक्षण निकाल लेंगे, झूठा बताया गया. मोदी जी ने तो, आपने देखा होगा, जिस दिन एनडीए के नेता बने, महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने लिखा हुआ संविधान हाथ में लेकर वो एनडीए के नेता बने और कहा कि ये संविधान लेकर ही मैं देश चलाऊंगा. बाद में आदिवासी समाज को बहकाया गया कि मोदी जी आएंगे तो आदिवासियों का सारा निकाल लेंगे, समर्थन पूरा सारी योजना निकाल लेंगे. हालांकि मोदी जी ने तो कांग्रेस के समय 16,000 करोड़ बजट था साल का, मोदी जी की सरकार में 86,000 करोड़ बजट है साल का. ये जो मोदी जी ने आदिवासी समाज के लिए जो किया है वो सारा निकाल लेंगे अगर मोदी जी आएंगे तो. ये झूठा फैलाया गया. महिलाओं को बताया गया, मुझे कल पालघर में बहुत महिलाएं मिली थी, उन्होंने मुझे निवेदन भी दिया है, खटाखट 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 हम 5 तारीख को 6 तारीख को आपको 8,500 रुपये महीना देंगे, खटाखट देंगे. अब हमारी महिलाएं बहनें ये जो चुन के आए हैं महाविकास आघाड़ी के सांसद, इनके घर के सामने खड़े रहेंगे कि खटाखट निकालो, आपने झूठ बोल के वोट लिया है महिलाओं का, मेरी बहनों को झूठ बोला है. तो ये जो काम इन नेताओं ने किया है, हम जाएंगे महिलाओं के साथ बातचीत करेंगे, हम मेरी बहनों के साथ बातचीत करेंगे, हम आदिवासी समाज में जो झूठ फैलाया गया वहां भी जाएंगे, मागास वर्ग के समाज में भी हम जाएंगे, हम पूरे महाराष्ट्र में घर घर जाएंगे. भारतीय जनता पार्टी फिर एक बार घर चलो अभियान करेगी और झूठा बताया गया उसको पर्दाफाश करेगी. और आने वाले दिनों में मोदी जी के नेतृत्व की सरकार जो महाराष्ट्र के लिए काम करने वाली है, वो काम को जनता तक पहुंचाने का निर्णय हमने किया है. हमारी कार्य समिति ने आज देवेंद्र जी को विनती की है
आज देवेंद्र जी को विनती की है कि आपका अकेला उन्होंने कहा कि मेरा जो ये चुनाव का जो रिजल्ट आया है उनकी जवाबदारी बनती है, ये उनकी अकेले की जवाबदारी नहीं, हम सबकी जवाबदारी है। हम 35 लाख भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता हम ये जवाबदारी स्वीकार करते हैं और उनको ये भी विनती की है, हमारी कार्यकारिणी ने ये विनती की है, आपने जो कहा कि सरकार से बाहर निकलकर हम लोग संगठन में गांव-गांव में घूमना चाहते हैं, हमने उनको विनती की है। भारतीय जनता पार्टी के प्रदेश ने सारे पदाधिकारियों ने एक मुखी ठहराव किया है कि देवेंद्र जी आप सरकार में रहिए और सरकार का साथ लेकर महाराष्ट्र में फिर एक बार ये महायुति की सरकार लाने के लिए काम करिए। कोई जरूरत नहीं है सरकार से बाहर लाके काम करने की, सरकार में रहकर ही वो संगठन का भी काम कर सकते हैं, उनमें बहुत क्षमता है, वो महाराष्ट्र की जनता को न्याय दे सकते हैं, सभी समाजों को भी न्याय दे सकते हैं, विकास भी पहुंचा सकते हैं। मोदी जी के आने वाले 5 सालों का विकास अगर राज्य में करना है तो देवेंद्र जी महत्वपूर्ण है। मोदी जी ने निर्णय लिया तो एकनाथ जी, देवेंद्र जी, अजित पवार मिलकर वो निर्णय को नीचे पहुंचाएंगे और महाराष्ट्र का विकास अगर करना है तो मोदी जी के सरकार के योजनाओं को महाराष्ट्र के 14 करोड़ जनता तक पहुंचाने के लिए देवेंद्र जी सरकार में आवश्यक है। ये भी हमने निर्णय लिया है और ये महाविकास आघाड़ी के नेता कल अगर देवेंद्र जी और हमारी सरकार अगर थोड़ा सा कम ज्यादा होती है, ये लोग तो मोदी जी की योजना बंद कर देंगे, ये लोग तो अन्न सुरक्षा अभियान बंद कर देंगे, ये गरीब आदमी का अनाज बंद कर देंगे। ये लोग आने के बाद अगर झूठ बोल के फिर एक बार मोदी जी को सरकार को बदनाम करेंगे, जनता का किसान सम्मान योजना बंद कर देंगे। ये तो ऐसे लोग हैं जो उद्धव ठाकरे सरकार में आपने देखा होगा कि आयुष्मान भारत जैसी योजनाएं बंद कर दी थी उद्धव ठाकरे सरकार में। ये मोदी जी की सरकार की एक भी योजना महाराष्ट्र में नहीं पहुंचने देंगे। इसलिए एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस और अजित पवार सरकार जरूरी है और वहां देवेंद्र ही चाहिए। तो इसलिए हमने निर्णय लिया है कि देवेंद्र जी वहां से नहीं हटना चाहिए, उन्होंने वहां काम करना चाहिए। नहीं, अजित पवार आपकी सरकार में रहेंगे क्या आप कह सकते हो कि ये एक कहा से जिस तरह से ऑर्गेनाइजर में आया, संगठन लोग होने की वजह से, एनसीपी की वजह से नुकसान हुआ, तो ये विपक्ष ये भी मान रहा है कि जो है अजित पवार की जरूरत नहीं रहेगी, ये भी उनको अपमानित किया जा रहा है, भुजबल के बयान आ रहे हैं, तो आप आखिर तक चुनाव के साथ रहेंगे? देखिए, महायुति ने चुनाव लड़ा है, महायुति कुछ इतनी पीछे नहीं है कि जो आसमान फट गया है, सूरज ही पूरा ढक गया है। थोड़ा नुकसान हुआ है, मतों के आधार पर लेंगे तो हमें ज्यादा वोट है, 0.3% के वोटों से हम कम रहे हैं। महायुति ने अच्छा काम किया है, हमारे सारे पार्टियों ने अच्छा काम किया, 11 पार्टियों ने अच्छा काम किया है। ऐसा कोई आसमान नहीं फटा है जो महायुति डैमेज करेंगे, बीजेपी अलग लड़ेगी, ये वगैरह जो नैरेटिव चल रहे हैं, कोई नैरेटिव ऐसा नहीं है, कोई ऐसा निर्णय नहीं है। महायुति और ताकत से खड़ी होगी। महायुति 11 पार्टी की है, 11 पार्टी मिलकर फिर एक बार जनता में जाएंगे और अजित पवार भी जाएंगे, एकनाथ शिंदे भी जाएंगे, देवेंद्र जी और हम सब लोग जाएंगे। और ये जो उनका सपना है ना महाविकास आघाड़ी का कि हम दोबारा सरकार में आएंगे, 4 मुख्यमंत्री अभी तैयार हो गए। नाना पटोले जी बोलते मैं मुख्यमंत्री बनूंगा, तो रोहित पवार जी बोलते कोई महिला मुख्यमंत्री बनेगी, आदित्य ठाकरे बोलते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनेंगे। अभी तो 5 मुख्यमंत्री बने गए महाराष्ट्र में। तो ये जो चल रहा है ये नौटंकी है, ये फिर एक बार जनता को कंफ्यूजन में लाना है। ये महाराष्ट्र में फिर एक बार महायुति आएगी। हाँ, हम इसका घमंड नहीं करते, हम हार स्वीकार करते हैं, जहां कम गिरे वहां हम जाएंगे, दोबारा एक बार जनता का मत समझेंगे। और मुझे मालूम है महाराष्ट्र की जनता जो झूठे नैरेटिव में गई है, ये महाविकास आघाड़ी का सवेरे से जो बोलना चालू होता है, एक नेता बोलते दूसरे बोलते तीसरे बोलते, और उसके ऊपर से दिन भर उनका चलता है, विकास की बात कुछ करते नहीं है। 14 करोड़ जनता का क्या होगा, गरीब कल्याण का क्या होगा, आदिवासी कल्याण का क्या होगा, मागास वर्गीय कल्याण का क्या होगा, महिला कल्याण का क्या होगा, ये बात नहीं करेंगे। सवेरे इसने ये किया, उसने वो किया, उसने वो किया, झूठ बातें करते हैं, लेकिन जनता अभी झूठ सुनेंगी नहीं। मुझे लगता है महायुति फिर एक बार बहुत ताकत से उभरेगी। देखिए, मुझे जितना समझता है, मैं एक विधानमंडल का एक सदस्य हूँ। जिस प्रकार से कुछ निर्णय होते हैं
वो एक बार जाके देखना चाहिए उसमें क्या है। जो मैंने प्राइमरी देखा है, जो वक्फ बोर्ड ने इस महाराष्ट्र में अनेक ऐसी प्रॉपर्टी है, बहुत ज्यादा ऐसी प्रॉपर्टी है जो हिंदू की है, जो मागासवर्गीय की है, जो आदिवासियों की है। उस सरकार के समय हड़प ली गई, वक्फ बोर्ड के उस समय के लोगों ने हड़प ली गई, अपने नाम से सातबारे किए, अपने नाम से जमीनी चढ़ा ली। वो सरकारें कौन सी थी? वो सरकार ने की हुई गलतियां, रिकॉर्ड का डिजिटलाइजेशन होता है, रिकॉर्ड का डिजिटलाइजेशन होता है। रिकॉर्ड अगर सही रिकॉर्ड चढ़ जाता है तो ऐसे बहुत सी जमीनें हैं जो वापस उन लोगों को मिल सकती है जो लोगों की जमीनें थी, अतिक्रमित की गई, जिन लोगों के रिकॉर्ड जानबूझ के अपने नाम पे किए गए। ये रिकॉर्ड दुरुस्ती के लिए अगर कुछ होता है तो ये जो फिर एक बार किसी ना किसी को आगे लाकर फिर एक बार हम हमारे पे हिंदुत्ववादी विचारों को लेकर हम पे वार करने का प्रयास कर रहे हैं, ये गलत है। थोड़ा देखना चाहिए जो लोग ये वार कर रहे हैं, जो लोग इसके बारे में रिएक्ट होते हैं, उन लोगों ने चेक करना चाहिए पैसा काहे के लिए दिया हुआ है और इसमें फायदा क्या है। गरीब आदमी को न्याय देने के लिए अनेक समाजों की जमीन जो वक्फ बोर्ड ने अपने नाम पे कर लिया, उसको न्याय देने के लिए कुछ बात होती है। जरा एक बार देखना चाहिए। सरकार के विरोध में, हमारे नेताओं के विरोध में, हमारे विचारों के विरोध में फिर एक बार षड्यंत्र करने का प्रयास है। सर, आरएसएस नेता नीलेश कुमार ने जो बयान दिया है कि कहीं ना कहीं घमंड था जो 241 पर ला दिया और जो राम मंदिर का विरोध किया उनको 236 पर ला दिया। देखिए, मोदी जी को जो 2014-19 में बहुमत मिला है और आज भी उतनी सीटें मिली है, पूरी इंडिया आघाड़ी की सीटें और हमारी सीटें आगे है। उनकी टोटल की जाए और हमारी टोटल की जाए, 20 सालों का रिकॉर्ड देखेंगे 2014 तक इतनी सीटें कोई पार्टी को नहीं मिली जितनी सीटें मिली है। हाँ, महाराष्ट्र में हम कम हुए हैं, उसके अनेक कारण भी है। झूठे नैरेटिव सेट करना, झूठी बातें बताना, ये भी है। महिलाओं को खटाखट पैसे देंगे ये बोलना, हर महीने 8,500, ऐसे बहुत बातें हैं। हम चुनाव में दुरुस्त करेंगे, आने वाले दिन में हम गांव-गांव जाएंगे, घर-घर जाएंगे। लेकिन अगर हार हुई है तो उसके बोलने वाले अनेक लोग हैं, उनका भी हम जो बोलते हैं, जिन्होंने इसके बारे में अपने विचार किए, जो उन्होंने बारे में कुछ बताया है हमको, उसके बारे में भी हम चर्चा करेंगे। अब सबको बोलने का अधिकार है, इस देश में स्वतंत्रता है तो सबको बोलने का अधिकार है। वो बोलते हैं और हमें जहां लगती है गलतियां है वो दुरुस्त करेंगे। देशामध्ये आता राफेलचे अधिकार गोठवण्यात आलेले आहेत आणि केंद्र सरकारचं वाणिज्य मंत्रालय दर आठवड्याला कांद्याचे दर आता घोषित करणार आहे। याच कांदा प्रश्नावर एकंदरीत उत्तर महाराष्ट्रासहित काही जागांमध्ये सुद्धा आपल्याला फटका बसलेला होता। काय वाटतं या निर्णयाचा कितपत फायदा भाजप किंवा माहिती होऊ शकतो? नाही, आता त्याबद्दल तर आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं माननीय पियुषजींना, माननीय प्रधानमंत्री महोदयाला एक निवेदन केलं आहे की महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना योग्य देशामधल्या ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जेवढी मदत मिळतं किंवा जेवढा भाव मिळतो त्या आधारावरच आमच्या महाराष्ट्राला सुद्धा काही त्या ठिकाणी सरकारच्या निर्णयात बदल करायचे असतील तर ते करावे, पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मागे केंद्र सरकारने भक्कमपणे उभं राहावं अशी विनंती आम्ही केली आहे। मराठा आमदारांची बैठक भाजपच्या बोलवण्यात आलेली अशी एक माहिती मिळते, काय नेमकी याबद्दलची भूमिका असणार आहे? काही त्यांना मार्गदर्शन वेगळं करता येणार आहे? चंद्रकांत दादा भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे मराठा आरक्षण या विषयाचे प्रमुख आहेत। त्यांनी मराठा समाजाच्या प्रमुख नेते आणि आमदारांची एक त्या ठिकाणी सरकारने केलेली मराठा समाजाबद्दलच्या भूमिका, सरकारची पुढची भूमिका, काल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एकनाथजींच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भाने जरांगेंची भेट घेऊन त्या ठिकाणी काही बाबी झाल्यात, तर निश्चितपणे मराठा समाजाच्या मनात जे काही कन्फ्युजन तयार करण्यात आलं किंवा जे काही आरक्षणाची गरज आहे
10% आरक्षणाबद्दल जे काही चर्चा करायची आहे, तर सर्व आमदार, जे काही आमदार, प्रमुख आमदार आहेत, जे काही त्या ठिकाणी नेते आहेत, ते बसतील आणि योग्य भूमिका घेतील. सर, लोकसभेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतली की राज्यातल्या पराभवाबद्दल मी घेतो. त्यानंतर जी बैठक पार पडली त्या बैठकीत सुद्धा त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. आजच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली? महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या मुंबई आणि महाराष्ट्र प्रदेश बैठकीमध्ये राज्याच्या 35 लाख कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली. देवेंद्रजींनी स्वतः जबाबदारी स्वीकारली, पण आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की मी सरकारमध्ये न राहता महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र फिरून पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जाऊन पुन्हा नवीन जनादेश त्या ठिकाणी मिळवायचा, महायुतीला प्रचंड मजबूत करायचं, पण सरकारमध्ये राहायचं नाही. आम्ही आज संपूर्ण पक्षाच्या पदाधिकारी बैठकीमध्ये, प्रदेश कार्य समितीमध्ये त्यांना विनंती केली आहे की त्यांना असा निर्णय करण्याची गरज नाही. आमची सर्वांची 35 लाख कार्यकर्त्याची सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यांनी सरकारमध्ये राहून मोदी सरकारने घेतलेले 100 दिवसाचे जे निर्णय आहेत, आता मोदी सरकारने 100 दिवस जे अत्यंत टास्कवर काम करण्याचं ठरवलं आहे, त्या संपूर्ण योजनांचं, त्या संपूर्ण कामांचं फायदा महाराष्ट्राला आणि 14 कोटी जनतेला व्हावा, याकरता त्यांनी सरकारमध्ये राहूनच महाराष्ट्रही फिरावा, संघटनेमध्ये लक्ष द्यावं आणि पुन्हा एकदा प्रचंड ताकद या महाराष्ट्रात उभी करावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. असा ठरावही केला आहे आणि त्यांना आपल्या माध्यमातूनही विनंती आहे, महाराष्ट्राच्या भाजपच्या 35 लाख कार्यकर्त्यांकडून विनंती आहे की त्यांनी केलेला निर्णय किंवा त्यांनी केलेला जो एक त्या ठिकाणी मानस व्यक्त केला, तो मानस त्यांनी करू नये. त्यांनी मानस परत घ्यावा आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी, देवेंद्रजी या तिघांनी महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराकरता मोठे निर्णय करावे, समाजाकरता निर्णय करावे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणावं, जेणेकरून मोदींचे 5 वर्षाच्या सरकारचे कामं हे महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल. जर थोडासाही त्या ठिकाणी सरकारमध्ये कमी जास्त झालं तर आम्हाला फार त्याचा सरकार असो की नसो फरक पडत नाही, पण जनतेला फरक पडेल. कारण महाविकास आघाडीचं जसं उद्धव ठाकरेच्या काळामध्ये मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचं काम उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झालं, उद्या अन्नधान्याची योजना बंद करतील, आयुष्यमान भारतची योजना बंद करतील, 75 वर्षाच्या व्यक्तींना जे मोफत आरोग्य मिळणार आहे ते बंद करतील, त्या ठिकाणी किसान सन्मान योजना बंद करतील. म्हणजे मोदींच्या सरकारची एकही योजना चालणार नाही. जे द्वेष करतात, इतका तीव्र द्वेष करतात महाविकास आघाडीचे लोक मोदींचा, मग 5 वर्ष मोदींच्या सरकारच्या योजना कसे चालवतील, कसा महिला सन्मानाच्या योजना चालवतील. आणि त्यामुळं हे अत्यंत महाराष्ट्राच्या जनतेला हे होईल. मोदी सरकारचे सारे कामं हे महाविकास आघाडी बंद पाडेल, जसे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झालं. म्हणून त्यांना विनंती केली आहे की तुम्ही सरकारमध्ये राहा आणि मोदी सरकारच्या संपूर्ण कामं महाराष्ट्राच्या जनतेच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा. तुमचा आरोप करताय महाविकास आघाडी की तुम्ही अजित पवारांना आता सेपरेट कराल आणि इकडे महाविकास आघाडीचा एकत्र करण्याची तयारी. आम्ही कुठलाही असा मनातही नाही, आम्ही असा विचारतही नाही आणि प्रचंड महायुतीची ताकद आम्ही उभी करणार आहोत. कुठलाही असा महायुतीला प्रचंड ताकद देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.